तुम्हाला एक प्रश्न विचारतो, भारतात मुघल अगोदर आले की पोर्तुगीज? ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर मुघल असं दिलंय ते सगळे चूक. कारण बाबर भारतात यायच्या अगोदर जवळजवळ 28 वर्षे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी पाऊल ठेवलेलं. भारतात आलेल्या पाश्चिमात्य सत्तांपैकी सर्वात चिवट जर कोण असतील तर ते पोर्तुगीज. 20 मे 1498 ला वास्को द गामाने कलिकतच्या बंदरावर पाऊल ठेवलं. त्यानंतर 1504 मध्ये पोर्तुगीजांनी कोचीन आपल्या ताब्यात घेतलं. 1509 मध्ये दीव आणि 1510 मध्ये अल्फॉन्सो दे अल्बुकर्कने गोवा ताब्यात घेतलं. यावेळी गोवा आदिलशाच्या ताब्यात होतं. दक्षिण भारतात यावेळी विजयनगरचं साम्राज्य होतं आणि अजून देखील मुघल भारतात आलेले नव्हते. त्यांच्यानंतर इंग्रज, डच, फ्रेंच भारतात आले देखील आणि गेले देखील, पण पोर्तुगीज मात्र चिकटूनच राहिले. अखेर 1961 ला भारताकडून युद्धात पराभव झाल्यानंतर पोर्तुगीज हा देश सोडून गेले. इतकी चिकट जात.